केलेली ही संविधान जागृती परिषद ऐतिहासिक ठरेल असे सूचवाचक करून आज आणि पुढेही तुमच्या मागे नाही सोबत राहील असं आश्वासन देणारे त्यांची सन्माननीय उपस्थितीने सर्व बंधू भगिनींना इतका अधिक उत्साह निर्गमित झाला की फक्त आम्ही आमच्या व्हॉट्सअपवर टाकलं होतं की या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे अध्यक्ष सन्माननीय भीमराव यशवंतराव आंबेडकर उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण आता स्वागत करीत आहोत. डॉक्टर प्रज्ञादया पवार हे संघटनेचं सन्मान चिन्ह आणि आशालताताई या शाल देऊन त्यांचं स्वीकार करतील, त्यांचं स्वागत करतील. एक आपण सुवासिक फुलांचा गुच्छ देतो आहोत, पण तो नंतर काय होतं कोम असतो, म्हणून आम्हाला सक्षम करणारे आम्हाला महानगरपालिकेने शिकवून आमच्याच बचत गटाच्या महिलांनी तयार केलेलं हे पुष्पगुच्छ हे सुद्धा आम्ही तिथे त्यांना देत आहोत. प्रज्ञाताई आणि आशालताताई या नाही सर म्हणजे खरं म्हणजे सर जाणार होतं चंदीगडला, त्यांनी ते कॅन्सल केल्याबरोबर आम्ही ज्या दिवशी आलो आम्हाला 2 तास दिल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांचे जे कधीही पुस्तकामधून छापून न येणारे अनेक गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि आमच्यावर विश्वास दिलाय की आंबेडकरी श्री संघटनेने हा इतिहास नव्याने परत एकदा छापावा आणि तो आम्ही झेलला आहे बरं का. मी सरांना विनंती करते की सर महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बहुजनांच्या सर्व पुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आंबेडकरी श्री संघटन आयोजित असलेला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमासाठी असलेले सर्व माननीय आमच्या ताई, ज्या सुकाणू समितीची मी नावं वाचतो, निमंत्रित प्राध्यापक आशाताई कांबळे, सुकाणू कमिटीमध्ये आहेत नंदाताई कांबळे, पुष्पाताई धातोडे, शिरीन लोखंडे, डॉक्टर प्रज्ञा दया पवार, छाया खोबरागडे, डॉक्टर विष्णू शेंडे, श्यामल गुरु, शारदा नवले, छायाताई कोरेगावकर, माधवी शिंदे, सुरेखा पैठाणे, वैभवी अळसूळ, मयुरा सावी, माझ्या समोर बसलेले सुभचंद्र रामजी मुंगेकरजी, सर्व मान्यवर स्टेजवरती आणि स्टेजच्या खालचे, कोणी कमी नाही. अनेक कार्यक्रम केले परंतु आज जरा महिला कार्यक्रम आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आंबेडकर भवनामध्ये आपण आलेला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि हा कार्यक्रम भारतीय संविधानाच्या 75व्या वर्षी आयोजित करत आहात. आयोजकांची आणि माझी बैठक झाली इथे ह्या आंबेडकर भवनामध्ये. त्या पुष्पाताई धातोडे आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर कांबळेताई होत्या. तेव्हा जरा कल्पना आली मला की कार्यक्रम हा काहीतरी आगळा वेगळा होणार.
लँडमार्क कार्यक्रम त्याला म्हणता येईल महिलांसाठी. कारण सगळ्या महिला अगदी प्रबुद्ध आहेत, शिकलेल्या आहेत, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमवलेले आहेत. म्हणून मी आगळा वेगळा असा शब्द वापरला. आणि या माध्यमामधून तुम्ही सगळ्या जणी एकत्र येत आहे ह्याचा मला आनंद वाटतो. महिला शक्ती एकत्रीकरण होणं एक गरजेचं आहे. कारण 50% भाग 50% लोकसंख्येच्या हा महिलांचा होता आणि तो दुर्लक्षित. का दुर्लक्षित? तर पुरुष प्रधान व्यवस्था या देशामध्ये आणि आजही चालू आहे. जेव्हा कधी विदेशामध्ये जातो, विशेषतः बौद्ध राष्ट्रांमध्ये जातो, तेव्हा महिला ह्या प्रमुख आहेत. बौद्ध धम्म देखील बघितला तर महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य भगवान गौतम बुद्धांनी दिलेलं आहे. मातृसत्ताक ज्याला म्हणताय, ते मातृसत्ताक व्यवस्था ही बुद्धाच्या काळी होती. बुद्धांचे राजे होते त्या काळी होते. 1200 वर्ष टिकले या देशामध्ये. कारण मौर्य डायनेस्टीने तेवढे 1200 वर्षे ते राज्य केलेलं आहे. तेव्हा स्त्री ही प्रगत होती, शिकलेली होती. त्याला अलीकडच्या भाषेमध्ये आपण ऍडव्हान्स म्हणू शकतो. ऍडव्हान्स होते. काय हे स्टेटमेंट मी आज करतोय, जास्त वेळ घेणार नाही. परंतु आता 6 महिन्यापूर्वी मी अजंठा वेरूळ लेणीला गेलो. ही माझी 3री वेळ होती. परंतु ह्या वेळेला मी त्यांना सांगितलं मला गाईड्स पाहिजे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला मला गाईड्स पाहिजे. मी एवढ्या समता सैनिक दल वगैरे सगळं घेऊन येतोय, मला गाईड चांगल्यापैकी द्या. आपलेच अधिकारी आहेत. त्यांनी मला गाईड्स दिले, चांगले गाईड्स होते. आणि त्यांनी एक म्हणजे मी बोललो मला भरपूर वेळ आहे. तेव्हा त्यांनी एक चित्राचं मला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अजंठा मधले जे चित्र आहे त्याला आताच्या भाषेमध्ये आपण 4 कलर चित्र म्हणू. त्या चित्राच्या माध्यमातून त्याने त्या विशिष्ट एका टॉर्चच्या प्रकाशाच्या झोतामध्ये मला त्यांनी दाखवलं. त्या चित्रामधून तो मला एक्सप्रेस करत होता, मला सांगत होता. विमलाजी बघा, महिलेचा फोटो आहे ह्या याच्यामध्ये, शिल्प आहे, हे कलरफुल आहे, ह्या बाजूला शिल्प आहे, हे कलरफुल आहे. आपण देखील ऑब्झर्व करा कधी गेलात तर त्या महिलांचे फोटो अगदी वेणी वगैरे घातलेले, वेल ड्रेस, चांगल्यापैकी पोशाख घातलेले, अशा प्रकारचे फोटोज तिथे मला होते. म्हणजे आता बोलाल तर मेकअप वगैरे लावले ते बोलले बघा सौंदर्यकरण केलेला हा महिलांचा फोटो आहे. व्ह्यूज पाहिजे ते बघण्यासाठी. याच्यावरून एक दिसून येतं की त्या काळातील महिला किती प्रगत होत्या. त्याला इतिहास आपला अजंठा वेरूळ लेणीमध्ये आज देखील आपल्याला सांगतो की बुद्धाच्या काळाच्या नंतर ह्या महिला किती प्रगत होत्या आणि महिलांची अधोगती. धम्माचा जेव्हा लोप झाला त्याच्यानंतर मनुस्मृती आली आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून महिला ह्या मागे गेल्या आणि मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये व्यवस्थेमध्ये त्यांचं स्थान हे नगण्य झालेलं. मला आनंद ह्याचा वाटला की अनेकदा मी वाचत असतो की ह्या महिलांचं अधिवेशन इकडे झालंय, जनरल महिलांचं, प्रगत महिलांचं.
तेव्हा मला वाटायचं आपल्या महिला कधी एकत्र नाही. त्या फुले शाहू आंबेडकरांना, बहुजनांच्या महापुरुषांना मानणाऱ्या महिला, अशा महिलांचं देखील संघटन असायला पाहिजे. त्याने देखील त्यांचं अस्तित्व येथे निर्माण करायला पाहिजे. आजचा जो पिरियड आहे, आजचा जो काळ चालू आहे, 60 वर्षाच्या काळामध्ये आपण प्रगती केलेली आहे बाबासाहेबांच्या नंतर. जी काय त्या काळामध्ये मोनोपॉली होती, मग शिक्षणाची म्हणा, इतर बाबतीमध्ये ज्या मोनोपॉलीज होत्या, या 60 वर्षाच्या नंतर आता आपण त्या प्रगतीकडे आलेलो आहे, त्या लेवलवरती आलेलो आहे. पुरुषांनी आणि महिलांनी दाखवून दिलेला आहे की आज आम्ही जनरल लोकांना कॉम्पिटिशन करतोय, आमच्या महिला जनरल महिलांना कॉम्पिटिशन करताय. समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम आज महिला या करताय. म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो की संघटन अजूनही चांगल्या प्रकारे ते उभं राहून ज्या महिला आजही आपल्या खेडेगावामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश जावा, त्यांचं प्रबोधन व्हावं, त्यांना व्यवसाय घडवून आणा, त्यांच्यामध्ये बदल घडवून आणा व्यवसायाच्या माध्यमामधून. कारण ही क्रांती बाबासाहेबांनी केलेली आहे, बाबासाहेबांचं योगदान आहे. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ही शक्ती ओळखली होती. म्हणून हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून या महिलांना संपूर्ण मार्गाला एका समाजाच्या नाही तर भारतातील महिलांना बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सामाजिक स्तर, आर्थिक स्तर, शैक्षणिक स्तर देण्याचा प्रयत्न केलेला. महिलांचा कार्यक्रम आहे, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शाळेच्या माध्यमातून महिलांना शिक्षणाचा मार्ग मोकळा केला आणि तो देखील 1 जानेवारी 48 मध्ये म्हणजे भीमा कोरेगावच्या दिवशी त्याने सुरुवात केली. हे मोठं महत्वाचं आहे. 1848 साली आणि त्याच्या माध्यमातून 18 शाळा पुण्यामध्ये काढल्या. आज खेळ त्याचा वाटतो. हा सगळा इतिहास बघत असताना खेळ त्याचा वाटतो ज्याचे लाभार्थी झाल्या महिला, ज्यांना त्याचा लाभ मिळालेला, म्हणजे त्यांची 10वी 12वी पिढी असेल, परंतु त्या सावित्रीबाई फुले यांना विसरून गेलेला आहे याचा खेद वाटतो. आंबेडकरी स्त्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, महापुरुषांचे, बहुजन महापुरुषांचे विचार सावित्रीबाई फुलेंचे विचार या समाजाच्या टोकापर्यंत शेवटपर्यंत जायला पाहिजे. हे आपलं ध्येय आणि धोरण असायला. मध्यंतरी मला दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं होतं. गोष्टीला जवळजवळ वर्ष होती.
आणि या दिल्ली मधल्या कार्यक्रमाला एक गोष्ट सांगतो आणि माझ्या भाषणाला विराम देतो. दिल्लीमध्ये मला कार्यक्रमाला बोलवण्यात आलं होतं सैन्य समाजाच्या लोकांनी, मोरिया समाजाच्या लोकांनी विभाग के दिल्ली में हो तो हमारे प्रोग्राम में आ जाओ. मैं बोला पिछले 4 दिन से मैं दिल्ली में ही बैठा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं सत्यशोधक समाजाला 150 वर्ष होत आहे. महत्वाचा विषय आहे. 150 वर्ष होत आहेत आणि आपण तो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला. दिल्ली मधल्या मंगलपुरी विभागामध्ये सैनिक भवन आहे, खूप मोठं भवन आहे. त्या आंबेडकर भवना एवढं भवन आहे. मी तेव्हा सांगितलं महाराष्ट्रातल्या लोकांना कल्पना देखील नसेल सत्यशोधक समाजाला 150 वर्ष होत. मैं जरूर आऊंगा, मेरी बात रखूंगा वहां. तेव्हा मी त्यांना सांगितलं उपस्थिती फार मोठ्या संख्येने होती. बहुजन समाजाचे मोठे मोठे लीडर्स आले होते तिथे. हे स्वामी प्रसाद मोरिया होते, ते सैनी होते, 3 वेळा खासदार राहिलेले आहेत राजस्थान हरियाणामधून. आणि तेव्हा त्यांना सांगितलं हे 150 वर्ष होत आहे सत्यशोधक समाजाला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्याची स्थापना केली. परंतु कालची आलेली RSS आज तिला 100 वर्ष होत आहेत 2020-25 ला. ती देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचली आणि 150 वर्षाची संघटना आपण पोहोचू शकलो नाही. हमारे में कुछ कमी है. आम्ही आमच्या महापुरुषाचे विचार घेऊन गेलो नाही. पण त्यांना ते देखील मी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची आलेल्या पिढीने ह्या महाराष्ट्रातल्या बाबासाहेब चालवले, फुले चालवले, शाहू चालवले, तिन्ही महापुरुषांची विचारधारा घेऊन हे बाबा महाराष्ट्रातले लोक निघाले. ह्याच्यासाठी यांचे जीवनी उत्तर भारतामध्ये त्यांची मोठे मोठे स्मारक निर्माण झाली. देशामध्ये विचाराची आज लढाई सुरू झालेली आहे असं मी समजतो. मला माहिती आहे माझं जास्त होत आहे, कमी करतो मी बोललो. परंतु विचाराची लढाई सुरुवात झाली आणि विचाराची लढाई विचाराने आपल्याला लढावी लागेल, तलवारीने नाही. त्याच्यासाठी त्या भावनेने तुम्ही पुढे जा, संपूर्ण संघटनेने पुढे जा. विचाराने यांचा पराभव करणं गरजेचा. कारण जो मी काळ बघतोय हा जो काळ आहे हा प्रतिक्रांतीचा काळ. जे बाबासाहेबांनी क्रांती केली त्या क्रांतीला कुठेतरी दाबण्याचा, प्रतिक्रांतीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा, पाठीमागे ढकलण्याचा काळ. कारण हीच विचारसरणी आहे बाबासाहेबांच्या हयातीमध्ये. या विचारसरणीने बाबासाहेबांना विरोध केलेला. हीच आज विचारसरणी आज केंद्रामध्ये आणि स्टेटमध्ये आहे. ते तुम्हाला सहजासहजी पुढे जाऊन देणार नाही. क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेबांचं पुस्तक आहे. त्यामध्ये प्रतिक्रांती कशी, प्रतिक्रांतीवरती मात कशी करावी हे बाबासाहेब त्या पुस्तकाच्या माध्यमातून म्हणतात.
म्हणून आम्ही सगळेजण मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे बघत आहोत. आंबेडकरी स्त्री संघटनेच्या संपूर्ण पदाधिकारी, तुमच्या संपूर्ण मेंबर्स, महिला मेंबर्स साठी ही क्रांतीची लढाई शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचवावी मी अपेक्षा करतो. मला इथे एवढा मोठा सन्मान दिला त्याच्याबद्दल देखील आभार मानतो. खरं म्हणजे मी बोललो होतो प्रेक्षक म्हणून बसे देऊ, परंतु आपण एवढा मोठा सन्मान दिला त्याबद्दल आपला आभारी. आपल्या सगळ्या कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर.